नमस्कार. भगवद्गीता मनोमनी या उपक्रमाच्या 21व्या पुष्पामध्ये मी वैद्य पूजा कोटस्थाने कोयाळीकर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपण गीतेच्या 14व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव गुणत्रय विभागयोग असं आहे. मागच्या निरूपणामध्ये आपण गीतेचा 13वा अध्याय जो क्षेत्रज्ञ विभागयोग असा होता तो बघितला होता. त्या अध्यायामध्ये आपण हे जाणून घेतलं होतं की क्षेत्र म्हणजे देह, आपलं शरीर याच्यामध्ये काय काय अंतर्भूत असतं आणि या क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ असतो, जो जीवात्मा असतो, तो या क्षेत्राबरोबर कुठल्या संबंधाने राहतो हे आपण बघितलं होतं. प्रकृती आणि पुरुष ही दोनही तत्वे जेव्हा एकत्रित येतात तेव्हा मनुष्याचा देह निर्माण होतो. या प्रकृतीपासून बुद्धी, बुद्धीपासून अहंकार, अहंकाराचे 3 प्रकार सात्विक, राजस, तामस आणि या 3 अहंकारांच्या एकत्रित येण्यातनं पुढे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा, पंचमहाभूते आणि पंचज्ञानेंद्रियांचे 5 विषय मन, बुद्धी हे सगळं देहामध्ये निर्माण होत असतं. एकटी प्रकृती जरी सामर्थ्यवान असली, गुणवान असली तरी ती एकटी देह काही निर्माण करू शकत नाही. म्हणून तिला या पुरुषाची, या जीवात्म्याची गरज लागतेच. मग पांचभौतिक सजीव देह निर्माण होतो आणि ही प्रकृतीच या पुरुषाला कायम आपल्या गुणांनी बंधनकारक ठरत असते असं आपण त्या अध्यायामध्ये जाणून घेतलं होतं. आता जेव्हा हा गीतेचा 14वा अध्याय सुरू होत आहे त्याच्यामध्ये जशी मनुष्याच्या देहाची उत्पत्ती होत असताना प्रकृती आणि पुरुष ही 2 तत्व लागतात, तसंच जेव्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा सुद्धा प्रकृती आणि पुरुष ही अनादि तत्व सृष्टी निर्माण होण्यासाठी सुद्धा लागतात असं या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला सांगत आहेत. ते काय म्हणतायत? प्रकृतीचा पसारा खूप मोठा आहे. प्रकृती ही 3 गुणांनी युक्त आहे. ती प्रसवधर्मिणी आहे, ती बीजधर्मिणी आहे, तिच्यामध्ये सामर्थ्य आहे, कर्तृत्व करण्याचं सामर्थ्य आहे. ही प्रकृती हे जड तत्व आहे. तिच्यामध्ये काहीतरी अधिष्ठान आहे आणि मग जेव्हा या प्रकृतीच्या गर्भामध्ये मी चेतनरूप बीजाची स्थापना करतो तेव्हा सृष्टीचा सर्व पसारा निर्माण होतो. या सृष्टीमध्ये जे काही मनुष्य आहेत, इतर प्राणी आहेत, पक्षी आहेत, कृमी आहेत, कीटक आहेत, हे सर्व जे सृष्टीमध्ये अंतर्भूत आहेत, जे जिवंत आहे ते सगळं या प्रकृती आणि पुरुष या 2 तत्व जेव्हा एकत्रित होतात तेव्हा सृष्टीचा पसारा निर्माण होतो. म्हणजे प्रकृती ही सृष्टीची माता आहे आणि भगवंत परमात्मा जे चेतनरूपी बीज या प्रकृतीच्या योनीमध्ये स्थापन करतात ते आपले पिता आहेत. म्हणून ते काय म्हणतायत? मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. ही जी काही सर्व भूतमात्रे आहेत ही प्रकृती आणि पुरुष या 2 तत्वांच्या एकत्रीकरणातनं या सृष्टीमध्ये निर्माण होत असतात. आता गेल्या निरूपणामध्ये आपण जाणून घेतलं होतं की प्रकृतीची जी काही कर्मे असतात ती या पुरुषाला बंधनकारक ठरत असतात. आपण हेही जाणून घेतलं होतं की प्रकृती हे जड तत्व आहे आणि या प्रकृतीमध्ये असतं तरी काय? तर या प्रकृतीमध्ये 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम. आज या अध्यायामध्ये आपण त्याच्या पुढचं जाणून घेणार आहोत की सत्वगुणांनी जर कर्म झालं तर ते जीवात्म्याला कसं बंधनकारक ठरतं, रजोगुणातनं जर कर्म झालं तर ते कसं बंधनकारक ठरतं आणि तमोगुणांनी जर एखादं कर्म झालं तर ते जीवात्म्याला कसं बंधनकारक ठरतं हे आपण बघणार आहोत. गेल्या अध्यायामध्ये एवढंच बघितलं होतं की प्रकृतीची कर्मे ही पुरुषाला बंधनकारक ठरतात, पण ती कशी बंधनकारक ठरतात याचं विस्तृत विवेचन या अध्यायामध्ये भगवंत करत आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदी जो प्रकृतीमधला गुण आहे तो सत्वगुण आहे. आता या सत्वगुणाचेच काही वैशिष्ट्य आहेत ती आपण जाणून घेऊयात. सत्वगुण कसा आहे? तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. हा जो सत्वगुण आहे हा अत्यंत निर्मल आहे, शुद्ध आहे, प्रकाशक आहे आणि विकाररहित आहे. तो अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे आणि हा सत्वगुण जेव्हा बुद्धीमध्ये असतो तेव्हाच ते ज्ञानाचं साधन ठरतं. या सत्वगुणामुळेच एखाद्या गोष्टीचं आपल्याला जसं आहे तसं खरं ज्ञान होत असतं. म्हणून हा सत्वगुण अत्यंत प्रकाशक असा सांगितलेला आहे. आता हे झाले सत्वगुणाची वैशिष्ट्य. मग जर एखादा मनुष्य सत्वगुणाच्या माध्यमातून एखादं सत्कर्म करत असेल तर ते सुद्धा या जीवात्म्याला बंधनकारक ठरतं.
कसं बंधनकारक ठरतं, तर सुखाच्या संगाने आणि ज्ञानाच्या संगाने ते या जीवात्म्याला बंधनकारक ठरत असतं. म्हणून ते म्हणतायत सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. आता सुखाचं बंधन आणि ज्ञानाचं बंधन या जीवात्म्याला कसं लागतं ते आपण बघूयात. आता मी गीतेवरचं निरूपण करत आहे, तर सध्या माझ्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, वाणीमध्ये सत्वभावाचा उत्कर्ष झालेला आहे आणि माझ्याकडून हे सत्कर्म होत आहे. हे निरूपण करण्यासाठी मला अभ्यास करावा लागतो. 1-4 पुस्तकं मला वाचावी लागतात, त्याच्या नोट्स काढाव्या लागतात आणि त्याचा पुन्हा अभ्यास करून मी हे निरूपण करत असते. हे सगळं केल्यानंतर माझ्या मनाला प्रसन्नता मिळते, मला आनंद लाभतो, संतोष मिळतो, मला बुद्धीचं बृहण होतं. या सगळ्या गोष्टी सुखकारक आहेत, त्या मला आनंद देतात, त्या मला प्रसन्नता देतात, मला सुखकर अनुभूती होते आत्म्यामध्ये. पण हे कितीही जरी चांगलं असलं, हा सुखाचा अनुबंध, हा सुखाचा संग मला कायम सांगतो की पुढचं निरूपण करायला पाहिजे, त्याच्या पुढचं निरूपण करायला पाहिजे, अजून काहीतरी चांगलं करायला पाहिजे. म्हणजेच काय, हा ज्ञानाचा संग, हा सुखाचा संग, हा सुद्धा मला बंधनकारक ठरत असतो. म्हणजे सात्विक कर्म जरी केलं, चांगल्या बुद्धीने जरी कर्म केलं, तरी बंधन हे लागतच असतं. ते सुखाच्या माध्यमातनं आणि ज्ञानाच्या माध्यमातनं लागत असतं. सोन्याची साखळी ही त्या जीवात्म्याला लागत असते, बंधन हे लागतच असतं. आता मिष्टान्न सेवन करणं, आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ ग्रहण करणं, आरामात बसून राहणं, आरामात बसून लोळणं, वाचन करणं, या गोष्टी सर्वांनाच आवडतात. हा कसा संघ आहे, हा सुद्धा सुखाचा संघ आहे. आणि हा सुखाचा संघ कोण अनुभवते, इंद्रिय अनुभवत आहेत. पण हा सुखाचा संघ जर शरीराने तसाच चालू ठेवला, त्याच्यामध्ये कुठेच विवेक ठेवला नाही की हे कुठेतरी आता थांबवायला पाहिजे, आपल्या भुकेप्रमाणे आपण अन्न सेवन करायला पाहिजे, काहीतरी व्यायाम करायला पाहिजे, हे जर आपल्याला वेळीच कळलं नाही तर काय होतं, हा सुखाचा संघ मधुमेहामध्ये परिणित होतो. म्हणजे जो मनुष्य या सुखाच्या संघामध्ये कायम अडकलेला राहतो, जो विवेक करत नाही, जो जागृत राहत नाही, खाण्यापिण्याच्या पथ्यांविषयी, नियमांविषयी, विहारांविषयी, त्याचं काय होतं, त्याच्या शरीरामध्ये मधुमेह हा विकार जडायला लागतो. म्हणून हा सुखाचा संघ आणि ज्ञानाचा संघ चांगला जरी वाटला तरी त्याची सुद्धा आसक्ती मनुष्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागते. आता रजोगुण कसा आहे ते आपण बघूयात आणि रजोगुणाच्या कुठल्या गुणांनी हा जीवात्मा बंधनामध्ये अडकतो ते आपण बघूयात. रजोगुण कसा आहे, तर रजोगुणातनं आपण जेव्हा कुठलंही कर्म करत असतो तेव्हा ते कर्म केल्यानंतर त्या कर्मफलाविषयी आपल्या मनामध्ये काहीतरी आसक्ती निर्माण होते. हे मी काम केल्यानंतर मला असंच मिळालं पाहिजे, मला या पद्धतीनेच ही गोष्ट झालेली पाहिजे, असा काहीतरी हट्ट आपल्या मनामध्ये निर्माण होतो, मोह निर्माण होतो त्या कर्मफलाविषयी. आणि जेव्हा कुठलंही कर्म आपण या बुद्धीने करतो किंवा ही बुद्धी ठेवून आपण जेव्हा कर्माला प्रवृत्त होतो, तेव्हा ते कर्म करण्यामागे आपला काहीतरी स्वार्थ असतो, आपला काहीतरी लोभ असतो. स्वार्थी बुद्धीने आपण त्या कर्माला सुरुवात केलेली असते आणि कर्म करण्याआधीच त्या कर्मफलाविषयीच्या इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या असतात. म्हणून हा रजोगुण हा जीवात्म्याला कसा बंधनकारक ठरतो, तर तो कर्मसंग निर्माण करून जीवात्म्याला बंधनकारक ठरत असतो. म्हणजेच काय, एक कर्म झाल्यानंतर त्या कर्त्याला असं वाटतं की लगेच दुसरं करायला पाहिजे, दुसरं झाल्यावर लगेच त्याला असं वाटतं तिसरं करायला पाहिजे. का त्याला असं वाटतं, ही प्रवृत्ती त्याला अशी का होते, कारण ते कर्म करण्याच्या मध्ये किंवा ते कर्म करण्याची जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये काहीतरी हेतू असतो, त्या कर्मफलामधनं त्याला काहीतरी अपेक्षा असते, इच्छा असते आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा ते कर्म करायला प्रवृत्त होत असतो. आता पहिलं उदाहरण मी तुम्हाला या रजोगुणावर सुद्धा चालून दाखवते. आता जर मला असं वाटलं हे निरूपण झाल्यानंतर माझं खूप कौतुक झालं पाहिजे, माझी कुणीतरी स्तुती केली पाहिजे, मला काहीतरी नावलौकिक मिळालं पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, तरच मी हे निरूपण करीन, असे विचार जर माझ्या मनामध्ये हे निरूपण करत असताना यायला लागले तर आतासुद्धा मी बंधनात अडकते आहे. पण कुठल्या बंधनामध्ये अडकते आहे, तर कर्मासक्तीच्या, लोभाच्या, मोहाच्या, स्वतःच्या स्वार्थाच्या बुद्धीमध्ये अडकून मी या निरूपणांना प्रवृत्त होत आहे. कर्म तर आपण करत राहतो, पण ते कर्म करत असताना आपल्या मनामध्ये काय भाव आहेत ना, त्या भावातनं त्या जीवात्म्याला आपण बद्ध करत असतो. आपण आपल्या कल्पनेनेच त्या जीवात्म्याला बद्ध करत असतो. खरं तर तो मुक्त आहे, या देहामध्ये राहून सुद्धा तो मुक्त आहे, तो निर्गुण आहे, तो अनादी आहे. पण कुठलंही कर्म केल्यानंतर
प्रकृतीकडून, प्रकृतीच्या गुणांकडून ते कर्म होत असलं तरी आपल्याला म्हणजे आपल्या जीवात्म्याला काय वाटतं की मी हे कर्म करत आहे. त्या कर्तृत्वाचं स्वामित्व लगेच त्या जीवात्म्याकडे आरोपित होतं आणि म्हणून आपण आपल्या कल्पनेने स्वतः केलेल्या कर्मामध्ये आपण बद्ध होत राहतो. आता पुढचा आहे तमोगुण. तमोगुण कसा आहे? हा अज्ञानातनं निर्माण झालेला आहे. तमोगुणाचं जाड्य, त्याचं आधिक्य, त्याचा प्रभूतपणा हा एवढा असतो की ज्ञान होणं तिथं शक्यच नसतं. आता पहिलं आणि दुसऱ्या गुणांमध्ये जे मी उदाहरण दिलं ते आता मला इथे लावून दाखवता येणार नाही, म्हणून आपण नवीन उदाहरण घेऊयात. आता आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती कशी निर्माण होते ते आपण बघूयात. ही प्रतिकार शक्ती आपण जेव्हा आईच्या उदरामध्ये असतो तेव्हाच ती निर्माण व्हायला सुरुवात झालेली असते. आईच्या आहार विहारातनं आपल्याला ती मिळत असते, पुढे मातृस्तन्यातनं ती आपल्याला मिळत असते आणि जसे जसे आपलं वय वाढायला लागतं तसं आपण आपल्या प्रकृतीला अनुकूल आहार घेतो आहोत की नाही, सात्म्य आहार आपण करत आहोत की नाही, आपण व्यायाम करतो की नाही, आपण स्नानापूर्वी अभ्यंग करतो की नाही, आपलं स्वतःबरोबर वर्तन कसं आहे, आपलं इतरांबरोबर वर्तन कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम आपल्या देहावर जो येतो ती म्हणजे आपली प्रतिकार शक्ती. आता हे आरोग्यशास्त्रातलं प्रतिकार शक्तीविषयी असलेलं सत्य वचन आहे किंवा हे ज्ञान आहे. पण ज्यांना हे खरं ज्ञान माहीत नाही आहे मग त्यांचं काय होतं, अज्ञानामुळे, खरी माहिती नसल्यामुळे, यथार्थ ज्ञान नसल्यामुळे, जे जसं आहे तसं समजून घेण्याची क्षमता नसल्यामुळे मग काय वाटायला लागतं की सकाळी उठल्यानंतर आवळ्याचा रस पिल्याने, कोरफडीचा रस पिल्याने किंवा विविध फळांचे रस एकत्रित केल्याने प्रतिकारशक्ती निर्माण होते, किंवा प्रोटीन शेक घेतल्याने प्रतिकारशक्ती निर्माण होते, किंवा अजून पुढे जाऊन सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळ्या पद्धतीची फळे खाल्ल्याने प्रतिकारशक्ती निर्माण होते. असे काहीतरी भ्रामक कल्पना मनामध्ये येतात आणि या अज्ञानावर आधारित असलेल्या या कल्पना असल्यामुळे त्याच्यातनं जे काही कर्म होतं ते चुकीचंच होतं. म्हणून ते काय म्हणतायत, हा तमोगुण जो असतो ना हा अप्रकाशक असतो, म्हणजे तो काहीही चांगलं दाखवू शकत नाही. कारण या बुद्धीवर तमोगुणाचं एवढं जड आवरण आलेलं असतं की मनुष्याला खरं ज्ञान होतच नाही, म्हणून तो अप्रकाशक आहे. काहीही योग्य गोष्ट तो आपल्याला दाखवू शकत नाही. जर कुठल्याही कर्माचा आधार हे अज्ञान असेल तर जे कर्म होणार आहे ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने होणार आहे, चुका होणार आहेत. म्हणून काय होतंय, प्रमाद घडत आहेत. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एवच. म्हणून मोहातनं, प्रमादातनं चुकीची कर्म या तमोगुणामुळे घडायला लागतात. आणि हा तमोगुण या जीवात्म्याला कसा बंधनकारक ठरतो, तर तो सुद्धा अज्ञानातनं बंधनकारक ठरतो. आता आपण पाहिलं की जर प्रतिकार शक्तीविषयी जर खरं ज्ञान नसेल तर चुकीच्या पद्धतीने जेव्हा आपण प्रतिकार शक्ती वाढवायला जातो तेव्हा त्याचे अनिष्ट परिणाम आपल्या देहावर घडून यायला लागतात. मग हे प्रमाद जे आपण स्वतःच्या शरीरावर घडवून घेत आहोत ते चुकीच्या पद्धतीने शरीरावर परिणाम दाखवायला लागतात. म्हणून ते म्हणतायत की अज्ञानातनं या तमोगुणात्मक कार्याचा आरंभ होतो आणि जीवात्म्याला बद्ध करणारं सुद्धा हे अज्ञानच असतं. आता जर देहाकडून कर्म घडायचं असेल तर हे तीनही गुण देहामध्ये असलेच पाहिजे, सत्व, रज आणि तम. ते कुठल्याही गुणांनी या जीवात्म्याला बंधनकारक ठरू देत, पण देहाचं कार्य जर सुरळीत घडायचं असेल तर फक्त एकटा सत्वगुण, एकटा रजोगुण किंवा एकटा तमोगुण कार्य करू शकत नाही. म्हणून हे तीनही गुण जेव्हा समतोलपणे शरीर धारण करतात, देह धारण करतात, तेव्हा शरीराकडून योग्य ते कार्य होत असतं. सत्वगुण हा प्रकाशक आहे, आपल्याला प्रत्येक गोष्टीचं यथार्थ ज्ञान करून देणार आहे. रजोगुण हा क्रियाशील आहे, आपल्या देहाकडनं ज्या अनंत हालचाली दिवसभर होत असतात, शरीराच्या आतमध्ये सुद्धा जी काही इंद्रियांची, अवयवांची कर्मे होत असतात ती या रजोगुणामुळे होत असतात. आपल्याला जी सुखकारक निद्रा लागते ती तमोगुणामुळे आपल्याला लागते. म्हणून सत्व, रज, तम हे कसेही असले तरी हे तीनही गुण शरीर धारण करण्यासाठी आणि शरीराकडून कर्म योग्य पद्धतीने होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अत्यंत आवश्यक असलेले घटक आहेत. आता आपल्या शरीरातनं कर्म कशी होत राहतात, कधी सत्वगुणाचा उत्कर्ष होतो म्हणून
सत्कर्म आपल्या हातून होतात आणि जेव्हा सत्कर्म आपल्या हातून होतात तेव्हा त्याच्यातून मिळणारं फल हे अत्यंत पवित्र, प्रकाशक आणि निर्मल आणि सुखकारक असतं आणि मनाला प्रसन्नता आणि संतोष देणारं असतं. जेव्हा रजोगुणाच्या माध्यमातून आपल्या देहाकडून कर्म होतात तर त्याचं जे फल असतं ते नेहमी दुःखदायक आणि क्लेशदायक असतं. आता मी तुम्हाला मध्ये उदाहरण दिलं ना, निरूपण करताना जर माझ्या मनामध्ये सतत असे विचार आले की माझ्यासारखं कौतुक व्हायला पाहिजे, माझीसारखी स्तुती व्हायला पाहिजे आणि ते जर तसं झालं नाही तर काय होईल? कर्म तर मी करीन, पण ते कर्म करत असताना माझ्या मनामध्ये सारखी खुटखुट होईल. आज कोणी माझं कौतुक केलं नाही, आज माझी कोणी स्तुती केली नाही, मग हे काय होणार आहे? माझ्याच मनाला दुःख होणार आहे, क्लेश होणार आहे. म्हणून रजोगुणातनं निर्माण होणारं कर्म हे कायम त्या कर्त्याला क्लेशदायक, त्रासदायक आणि दुःखदायक ठरतं. आता तमोगुणातनं जे काही कर्म होतं ते चुकीच्या पद्धतीने घडतं, कारण खरं ज्ञान तिथं नसतं, यथार्थ ज्ञान तिथं नसतं आणि म्हणून या तमोगुणातनं जी काही कर्मे होतात ती निकृष्ट दर्जाची होतात. आता जेव्हा आपण आयुष्य जगत असतो तेव्हा प्रत्येक कर्माच्या मागे हे तीनही गुण असतात. कधी सत्वगुणाचा उत्कर्ष असतो तर या सत्वगुणाच्या अधिपत्याखाली हे रजो आणि तमोगुण काम करत राहतात. कधी रजोगुणाचा उत्कर्ष होतो आणि त्याच्या अधिपत्याखाली सत्व आणि तमोगुण हे काम करत राहतात. कधी तमोगुणाचा उत्कर्ष होतो आणि सत्व आणि रज हे दोन गुण या तमोगुणाच्या नियंत्रणाखाली काम करत राहतात. म्हणजे आयुष्य जगत असताना, अनंत कर्मे होत असताना सत्व, रज, तम या तीन गुणांच्या अनंत परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स होतात आणि या परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्समधून आपण अनंत कर्मे करत राहतो आणि प्रत्येक कर्माचं आपल्याला बंधन लागत राहतं. हे असं आपण 13व्या अध्यायामध्ये जाणून घेतलं होतं आणि आज ते बंधन कुठल्या गुणांनी कसं लागतं हे सुद्धा आपण इथे जाणून घेतलेलं आहे. आता जर आयुष्य जगून झाल्यानंतर जेव्हा मृत्यू समीप येतो आणि मृत्यूसमयी ज्या गुणाचा उत्कर्ष असेल तशी गती आपल्याला पुढच्या जन्मी लाभते असं सुद्धा या अध्यायामध्ये सांगितलेले. ते कसं सांगताय? ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. जर सत्वगुणाचा उत्कर्ष मनामध्ये, बुद्धीमध्ये, कर्मामध्ये असताना जर मनुष्याला मरण आलं तर त्या मनुष्याला उत्तम गती प्राप्त होते. तो मनुष्य उत्तम ज्ञानवान लोकांच्या घरी जन्म घेतो, ज्या घरामध्ये पवित्र शुद्ध आचरण आहे, धर्माचरण आहे, अशा लोकांच्या घरी त्या सत्वगुणी मनुष्याचा जन्म होतो. जर मृत्यूसमयी रजोगुणाचं अधिक्य आपल्या शरीरभावांमध्ये असेल तर काय होतं? आपल्याला मध्यम गुणाचा जन्म प्राप्त होतो. या मनुष्य लोकामध्येच आपल्याला जन्म घ्यावा लागतो आणि अशा घरामध्ये आपला जन्म होतो जिथे त्या घरातील प्रत्येक लोक हे कर्मफलाच्या आसक्तीने कर्माला प्रवृत्त होतात. काहीतरी संग राहतो, कर्म करण्यामध्ये काहीतरी इच्छा राहते, अभिलाषा राहते आणि अशा घरामध्ये, कर्मासक्त लोकांच्या घरामध्ये या रजोगुणी मनुष्याला पुढे जाऊन गती मिळते. जर तमोगुणाचा अधिक्य असताना जर मृत्यू आपल्यापाशी आला तर आपण जेव्हा तमोगुणाने आयुष्य जगतो तेव्हा या अध्यायामध्ये या तमोगुणाला जघन्य म्हणजे आपल्या हातून जी काही कर्म होतात ती तिरस्कार वाटावी अशी होतात, किळस यावी अशी होतात. मग अशी कर्म जेव्हा आपण आयुष्यभर करतो आणि याच कर्मामध्ये जेव्हा आपल्याला मृत्यू येतो तेव्हा भगवंत म्हणतायत की अशा लोकांचा जन्म हा मूढ योनीमध्ये होतो. मूढ योनीमध्ये म्हणजे कृमी, कीटक, पक्षी अशा लोकांमध्ये त्याला जन्म घ्यावा लागतो आणि त्याची कर्म ही त्याला अधोगतीला नेतात. म्हणून बघा पुन्हा एक हा श्लोक ते काय म्हणतायत? ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. आता जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, आपल्याला जर मोक्ष मिळवायचं असेल, आपल्याला जर कैवल्य मिळवायचं असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल? आत्तापर्यंत आपण पाहिलं की ही प्रकृती आणि या प्रकृतीचे हे तीनही गुण या जीवात्म्याला बंधनकारक ठरतात. आपणच आपल्या कल्पनेने स्वतःवर बंधनं ओढवून घेतलेली असतात. पण जर आता आपल्याला याच्यातनं मुक्त व्हायचं असेल तर त्याचं साधन काय आहे? अर्जुन भगवंताला म्हणतोय की मला जर गुणातीत व्हायचं असेल, या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन जर मला एखादं कर्म करायचं असेल तर मी कुठल्या माध्यमातनं त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे? तर भगवंत काय म्हणताय? मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते
सगुणा समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते. म्हणजे काय करायला पाहिजे, तू अव्यभिचारी भक्ती माझी करायला पाहिजे. मी सोडून अन्य कशाचंही स्मरण न करता केलेलं प्रत्येक कर्म हे माझ्यासाठी झालं पाहिजे. कर्म केल्यानंतर जे काही कर्मफल मिळणार आहे ते इदन्न मम, ते माझं नाही अशी म्हणण्याची वृत्ती आपल्या मनामध्ये असली पाहिजे. जे कर्मफल मिळालं आहे ते सुद्धा भगवंताच्या इच्छेने मिळालेलं आहे. म्हणून अनन्य भावाने भगवंताला शरण जाऊन आपलं प्रत्येक कर्म भक्तिभावातनं जर आपण केलं तर या त्रिगुणांच्या पलीकडे आपल्याला जाता येतं असं भगवंत म्हणतायत. गीतेचा जेव्हा आपण 7वा अध्याय बघितला तेव्हा आपण बघितलं होतं की भगवंत म्हणताय की या तीन गुणांनी दैवी माया या सृष्टीमध्ये निर्माण झालेली आहे आणि या दैवी मायेमुळे माझ्यापर्यंत कोणी येऊन पोहोचत नाही. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदै जगत् मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. या तीन गुणांनी जी काही दैवी माया मी निर्माण केलेली आहे, ही दैवी माया तरुण जाणं खूप अवघड आहे आणि ती तुम्ही करत नाही, म्हणून तुम्ही माझ्या भावाला येऊन प्राप्त होत नाही. आता आपल्याला कळलं की प्रश्न नेमका काय आहे आणि त्याचं उत्तरसुद्धा ते आधीच देऊन टाकतायत. ते काय म्हणतायत, अनन्य भावाने शरण येऊन भक्तिभावातनं निष्काम कर्म जेव्हा तू करशील तेव्हा तू माझ्या भावाला येऊन प्राप्त होशील. आता नेहमी होतं काय बघा, सूर्य आहे, पृथ्वी आहे. पृथ्वी कशी आहे, ती चल आहे, ती स्वतः भोवतीसुद्धा फिरत आहे आणि सूर्याभोवतीसुद्धा फिरत आहे. पण सूर्य मात्र हा एकदम स्थिर आहे. त्याच्यामुळे जी चल गोष्ट आहे, जी पृथ्वी आहे, तिला कसं भासतं की सूर्याचा उदय होतोय, माध्यान्ह होतोय आणि सूर्याचा अस्त होत आहे. कारण ती स्वतः चल आहे ना, म्हणून तिला असं वाटतंय की सूर्यामध्ये हे बदल होत आहेत. हे पृथ्वीच्या भूमिकेतनं आपण बघितलं. आता जर सूर्याला कोणी जाऊन विचारलं की सूर्या आज तुझा उदय केव्हा आहे, माध्यान्ह केव्हा आहे, अस्त केव्हा आहे, तर सूर्य काय म्हणेल, मला काही माहीत नाही हे उदय, माध्यान्ह आणि अस्त काय असतं. मी तर जसा आहे तसा आहे, माझं काम नियमितपणे चालू आहे. या पृथ्वीला प्रकाश देणं, उष्णता देणं ही माझी कामं चालू आहेत. त्याच्यामुळे मला नाही सांगता येणार हे उदय, माध्यान्ह आणि अस्त काय आहे. आता सूर्य कसा आहे, स्थिर आहे, तो तटस्थ आहे, तो त्याचं काम नियमितपणे करत आहे. त्याच्यामुळे त्याला हे बदल अजिबात समजत नाही. पण पृथ्वी जी चल आहे, जी अस्थिर आहे, जी फिरत आहे, तिला काय वाटतं की सूर्य फिरतोय. म्हणजे काय होतंय, आरोपित कोण होतं इथं, सूर्य होतोय. तो खरा तर स्थिर आहे, पण आरोप कुणावर लागतायत, सूर्यावर लागतायत. आणि ते कुणामुळे लागतायत, तर पृथ्वी चल आहे म्हणून सूर्य आरोपित होत आहे. तसंच आपल्या बाबतीमध्ये सुद्धा घडतं. आपल्याला असं वाटतं की प्रकृतीकडून या 3 गुणांकडनं जी काही कर्म घडत आहेत ना, ती मी घडवून आणत आहे, म्हणजे माझा जीवात्मा करत आहे. पण तसं आहे का, नाही आहे. तो जीवात्मा तर निर्गुण आहे, तो काय काम करणार. काम करण्यासाठी अंगामध्ये काहीतरी गुण तर असले पाहिजे ना. कर्ता हा गुणांमुळे कर्म करत असतो हे आपल्याला समजलं पाहिजे. मग जर या कर्त्याकडे गुणच नाही तर हा कर्ता अकर्ता होऊन जातो. म्हणजे आपल्या शरीरात असलेला जीवात्मा कुठलंही कर्म करत नसतो. मग त्याला असा सारखा का अहंकार होतो, मला असं का वाटतं सारखं की मी हे करत आहे, माझ्यामुळे हे झालं आहे, मी नसते तर काहीतरी तिथे अनर्थ घडला असता, मी होते म्हणून हे झालं. सतत आपल्याला असं वाटत असतं की प्रत्येक कर्माचं क्रेडिट हे मलाच मिळालं पाहिजे. असं का होतं, कारण आपल्याला हेच तर कळत नसतं की देहाकडनं घडून येणारी कर्म ही प्रकृतीच्या गुणांमुळे घडत आहेत. मी म्हणजे माझा जीवात्मा, माझा आत्मा हा निर्गुण आहे, तो कुठलंही कर्म करू शकत नाही. जेव्हा हे तत्वज्ञान समजेल ना, प्रकृती आणि पुरुष ही 2 तत्व, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे जेव्हा समजेल तेव्हाच हा विवेक आपल्या बुद्धीमध्ये जागृत होतो की कर्म करणारी खरी मी नसतेच. या देहामध्ये जन्मकाली जी प्रकृती मला दिलेली आहे त्या प्रकृतीच्या गुणांमुळे कर्म घडत आहेत. मी कशाला स्वतःवर उगाच ते आरोप ओढावून घ्यायचे आणि स्वतःला बद्ध करून घ्यायचं. आता एक लहान मुलगी आहे 5 वर्षांची. तिच्याकडे एकदा तिची लहान मैत्रिणी येते, ती तिच्या आईला घेऊन येते बरोबर. आणि ही लहान मुलगी तिच्या मैत्रिणीला सांगते, घरातली सगळी कामे मी करते. आता 5 वर्षांची मुलगी करत असेल थोडीफार कामे, पण हे तर अशक्य आहे ना की घरातली सगळी कामं ती करते.
आता त्या मुलीचं हे बोलणं ऐकून तिच्या आईला किंवा तिच्या आजीला अजिबात राग येत नाही, किंबहुना त्या बालभावाचं, त्या चुणचुणीतपणाचं कुणालाही कौतुक वाटेल ते असंच आहे. पण इथे सुद्धा बघा, आपलं सुद्धा कायम असंच होतो. आपण या बालभावामध्येच जगत असतो की मीच सगळी कर्मे करत आहेत, माझ्यामुळेच हे सगळं घडून येत आहेत. पण प्रत्यक्षात तर तसं नाही आहे. हा जीवात्मा अनादी असला, तो तटस्थ आहे, तो साक्षीभूत आहे, तो फक्त या देहामध्ये राहतो. देही असला तरी तो अव्यय आहे, त्याच्यावर कुठल्याही गुणांचा आरोप होऊ शकत नाही, तो विकाररहित आहे. मग आरोप कुणामुळे होतात? तर आपल्या अहंकारामुळे आपण ते जीवात्म्यावर आरोप करत राहतो की माझ्यामुळे होते, माझ्यामुळे होते, आणि या कल्पनेनेच आपण स्वतःला स्वतःच्या कर्माच्या बंधनामध्ये बद्ध करून घेत असतो. आता मागच्या निरूपणामध्ये मी आत्म्याचे प्रकार सांगितले होते, एक जीवात्मा, परमात्मा, आणि एक प्रकार माझा तिथे सांगायचा राहून गेला होता, पण आत्ता तो क्षण आहे की मी ते सांगितलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की गेल्या निरूपणांपासून आम्ही हे सारखं ऐकतोय की प्रकृतीच्या गुणांमुळे हा जीवात्मा बद्ध होत राहतो, कर्माचं बंधन त्याला लागत राहतं. पण नेमकं कसं हे बंधन लागतं? तर बघा, आत्म्याचा जो तिसरा प्रकार आहे तो आहे लिंग देह किंवा सूक्ष्म शरीरयुक्त आत्मा किंवा लिंग शरीर. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपला हा पांचभौतिक देह तो तर नष्ट होऊन जातो, पण तो पांचभौतिक देह जेव्हा आपण ठेवतो तेव्हा आपल्या देहातनं सूक्ष्म शरीरयुक्त आत्मा किंवा मनोजवा आत्मा हे तत्व बाहेर पडत असतं. मन आणि आत्मा हे दोनही घटक एकमेकांबरोबर घट्ट चिकटलेले असतात, आणि जेव्हा हे मन आणि आत्मा आपल्या देहामध्ये राहतात तेव्हा ते आपल्या प्रत्येक कर्माचे साक्षीदार असतात. म्हणून त्या मनावर, त्या आत्म्यावर आपण केलेल्या प्रत्येक कर्माचे संस्कार झालेले असतात. आणि जेव्हा आपण मृत्यू पावतो तेव्हा हा मनोजवा आत्मा, म्हणजे आपण या देहामध्ये जी जी काही कर्म केलेली आहेत त्याचा सगळा डेटा, त्याचं सगळं बीजरूप, त्याचं सगळे क्रोमोझोम्स हे त्या मनोजवा आत्मामध्ये चिकटलेले राहतात. त्या मनोजवा आत्मामध्ये मन, आत्मा आणि पंचतन्मात्रा, सूक्ष्म महाभूत अशा तत्वांनी युक्त हा आत्मा बाहेर पडतो आणि पुन्हा आपल्या कर्माला अनुकूल अशा देहाची तो वाट बघत राहतो. आता हे मी तुम्हाला सांगितलं की जीवात्मा खरोखरीच कसा बद्ध होतो, कुठल्या घटनेतनं तो बद्ध होत राहतो, हे आता आपण जाणून घेतलं. मग आता अर्जुन पुढे भगवंताला असं विचारतोय की ठीक आहे की आता हे त्रिगुणातीत व्हायला पाहिजे, आपण द्रष्टे होऊन आपल्याला स्वतःला हे समजलं पाहिजे की उगाच अहंकार घेऊ नये की मी कर्म करतोय आणि हे सगळं माझ्यामुळे होतंय, कारण कर्म करणारी ही प्रकृती आहे. हे जर आपल्याला समजत असेल तर मग अर्जुन पुढे भगवंताला असा प्रश्न विचारतोय की असा जो मनुष्य आहे जो त्रिगुणातीत झालेला आहे, म्हणजे या तीनही गुणांच्या पलीकडे जाऊन जो आता कर्म करत आहे, मग तो कसा वागतो, कसा बोलतो, त्याचा स्वतःबरोबर आणि इतरांबरोबर व्यवहार कसा असतो ते तरी तू मला सांग ना. म्हणजे मग एखाद्या व्यक्तीचं कर्म बघून मला कळेल की हां, ही आता त्रिगुणातीत झालेली आहे, म्हणून त्या व्यक्तीकडून असं कर्म घडून येत आहेत. म्हणून तो काय म्हणतोय, कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेतानतीतो भवति प्रभो किमाचारः कथैचेतां स्त्रीन् गुणानति वर्तते. जो त्रिगुणातीत झालेला आहे मनुष्य, त्याची लक्षणं तरी तू मला सांग, तो कसा वागतो. म्हणजे आता सत्कर्म केलं तरी तो बंधनामध्ये अडकत नाही, रजोगुणाने कर्म केलं तरी बंधनात अडकत नाही, आणि वाईट कर्म केलं तरी तो बंधनामध्ये अडकत नाही. याला म्हणायचं त्रिगुणातीत होणं. साध्या सोप्या भाषेमध्ये त्रिगुणातीत होणं म्हणजे आपल्या देहामध्ये ही प्रकृती असणारच आहे. देहाचं धारण आणि देहाकडून कर्म जर घडायची असतील तर सत्व, रज आणि तम ही त्रिगुण आपल्या देहामध्ये हवेच आहेत. मग त्रिगुणातीत व्हायचं म्हणजे नेमकं करायचं तरी काय आहे? देहाची कर्म घडण्यासाठी जे यांची मर्यादा आहे आणि यांचं जे अपरिहार्य स्वरूप आहे त्या मर्यादेमध्ये आणि त्या स्वरूपामध्येच या तीन गुणांना ठेवणं म्हणजे त्रिगुणातीत होणं. आता तुम्ही म्हणाल ही प्रकृती तर मला जन्मतःच मिळालेली आहे, मग मी काय याच्यावर नियंत्रण ठेवणार? ठेवता येतं ना. प्रकृती आपल्याला जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा मिळालेली आहे, पण या जन्मामध्ये भगवंतांनी आपल्याला कर्म करण्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे ना. मग त्या कर्म करण्याच्या अधिकारातनं आपण त्या त्रिगुणांना नियंत्रित ठेवायचं आहे.
मला व्यायामाचा खूप कंटाळा येतो, हे माझं अज्ञान आहे. पण जर मला कुणीतरी सांगत असेल की व्यायाम करायला पाहिजे शरीर मजबूत राहण्यासाठी, शरीर सुडवून राहण्यासाठी, तर मी जर तसं वागायला पाहिजे असेल तर काय पाहिजे, माझा जो कर्माचा अधिकार आहे आत्ता या जन्मातला, तो वरचढ व्हायला पाहिजे. माझी प्रकृती आहे तमोगुणाची, पण त्या प्रकृतीला नियंत्रित जर मला ठेवायचं असेल तर माझा जो कर्म करण्याचा अधिकार आहे या जन्मातला, तो मी वापरला पाहिजे. त्याचा मी सारासार विवेक ठेवला पाहिजे. तर मग मला त्या प्रकृतीचे जे गुण आहेत ना, ज्यांचा सतत उत्कर्ष आहे माझ्या प्रकृतीमध्ये, माझ्या वागण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, तरच ती नियंत्रित होतील जर मी तो कर्म करण्याचा अधिकार योग्य पद्धतीने वापरला तर. आता हा त्रिगुणातीत पुरुष कसा भासतो, कसा दिसतो, कसा वागतो ते आपण बघूयात. जेव्हा मनुष्य हा त्रिगुणातीत झालेला असतो, जेव्हा सत्व रजतम या तीनही गुणांच्या पलीकडे जाऊन तो त्याचं कर्म करत असतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये समबुद्धी निर्माण झालेली असती. समबुद्धीने तो सर्वांबरोबर आणि स्वतःबरोबर व्यवहार करत असतो. म्हणजे कसा करतो बघा. आता आकाश जे असतं त्याला तीनही ऋतू सारखे असतात. थंडी आली म्हणून आकाश कधी काकडत नाही, खूप उन्हाळा आला म्हणून आकाश करपून जात नाही, आणि पावसाळा आला म्हणून आकाश भिजत नाही. म्हणून काकडणं, करपणं आणि भिजणं हे आकाशाला माहितीच नसतं. ते आपलं कायम जसं आहे तसं राहतं. म्हणजे निसर्गामध्ये काहीही बदल झाले तरी त्या बदलांचा परिणाम त्या आकाशावर होत नाही. इतकं ते तटस्थ झालेलं असतं, म्हणून ते विचलित होत नाही, ते घाबरत नाही, सुख दुःख होत नाही. मग हा त्रिगुणातीत झालेला पुरुषसुद्धा असाच असतो. त्याला निंदा, स्तुती, जय, पराजय, मान, अपमान, सुख दुःख या सगळ्या गोष्टींचा त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नाही. तो त्याचं कर्म करत राहतो. कोणी स्तुती केली म्हणून तो भारावून जात नाही, कोणी निंदा केली म्हणून त्याला खेद होत नाही, जय झाला म्हणून खूप हर्षून जात नाही, आणि पराजय झाला म्हणून तो खिन्न होत नाही. या द्वंद्वांचा त्याच्या मनावर परिणाम होत नाही. तो निर्द्वंद्व होतो. तो त्रिगुणातीत झालेला असतो आणि म्हणून त्याला निर्द्वंद्व होता येतं. मग आता तो निर्द्वंद्व झालेला आहे कारण तो आता गुणातीत झालेला आहे. मन नेमकं आता त्याचं मन आहे तरी कुठं ते पण बघायला पाहिजे ना. तर ते कुठं आहे बघा. आपण बघितलं प्रकृती पुरुष ही दोन्ही तत्व एकत्रित आली की अव्यक्त, त्या अव्यक्तातनं बुद्धी, बुद्धीतनं अहंकार, आणि अहंकाराचे 3 प्रकार सात्विक, राजस आणि तामस. आता माझी पातळी कुठे आहे, मी त्या 3 गुणांच्या वर गेलेली आहे, अहंकाराच्याही वर गेलेली आहे. म्हणजे आता मी कुठे येऊन पोहोचलेली आहे, त्या पुरुषापाशी, त्या जीवात्म्यापाशी मी येऊन पोहोचलेली आहे. म्हणजे मला कशाचं दर्शन होतं आहे, कायम नित्य सत्वस्थेचं दर्शन मला कायम होत आहेत. जे सत्य आहे, जे ज्ञान आहे, मी खरी कोण आहे याचं ज्ञान आता मला तिथं झालेलं आहे. आणि अशा पातळीवर येऊन जेव्हा आपण कर्म करत असतो, त्रिगुणातीत होऊन, निर्द्वंद्व होऊन जेव्हा आपण कर्म करतो, तेव्हा ते कर्म आपल्याला बंधनकारक ठरत नाही, असं भगवंत म्हणत आहेत. आता आपण क्षेत्रज्ञ विभाग योग पाहिला, त्याच्यानंतर हा गुणत्रय विभाग योग पाहिला. तर आता नेमकं असं तर होत नाही आहे ना की निरूपण ऐकताना आपण भरकटून जातोय. आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत की नाही हे सुद्धा आपण तपासून बघितलं पाहिजे. अर्जुनाने विचारले, मी युद्ध करू की नको करू? मग भगवंतांनी त्याला काही उत्तर दिलंय का, कर, नको करू? काही आलंय का? आपण कुठल्या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचलेलो आहोत का एवढी निरूपणं ऐकल्यानंतर? काही माझ्या विचारांमध्ये, माझ्या कृतीमध्ये काहीतरी बदल झालेला आहे का एवढी निरूपणं ऐकल्यानंतर? हे सुद्धा आज आपण तपासून बघितलं पाहिजे. आपण सुरुवात कुठे केली होती, आज आपण कुठे येऊन पोहोचलेलो आहोत? या प्रवासामध्ये नुसतं ऐकताना मला भरकटायला तर होत नाही आहे ना, का मला काहीतरी मिळतंय, मला काहीतरी शाश्वत ज्ञान, सत्य वचन जे मी माझ्या आचरणामध्ये आणू शकते असं मला काहीतरी निश्चित मिळतंय का, हे आज आपण बघणार आहोत. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की मी युद्ध करू की नको करू, कारण मला माझ्या आप्तांना, माझ्या गुरुजनांना मारायचं नाही आहे. आता अर्जुनाची ही बुद्धी चांगली आहे, सात्विक बुद्धी आहे. पण झालंय काय, ही सात्विक बुद्धी आहे आणि सात्विक अहंकार आहे, आणि सात्विक अहंकारातनं सत्कर्म होणार आहे, पण तरीसुद्धा ते त्याला बंधनकारक ठरणार आहे.
जर अर्जुनाने हे कर्म केलं नाही, युद्ध केलं नाही, तर त्याच्या मनामध्ये काय निर्माण होईल? सात्विक अहंकार निर्माण होईल. हां, मी राज्याचा त्याग केला, मी भिक्षा मागितली माझा उदरनिर्वाह करण्यासाठी, पण मी माझ्या गुरुजनांवर बाण चालवले नाहीत. हा सात्विक अहंकार अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण होणार आहे. म्हणून श्रीकृष्ण त्याला काय म्हणतायत, आता रजो आणि तमो गुणात्मक अहंकार त्याच्या मनामध्ये नाहीच आहे ना. तो असता तर त्यांनी लगेच युद्ध करून टाकलं असतं आणि ते राज्य स्वतःसाठी मिळवून घेतलेलं असतं. पण अर्जुनाला काय झाले? सात्विक अहंकार निर्माण झालेला आहे आणि या सात्विक अहंकारातनं त्याला असं वाटतंय की सत्कर्म होणार आहे, पण प्रत्यक्षात तसं आहे का? नाही आहे. म्हणून आता श्रीकृष्णाची जबाबदारी काय आहे की हा सात्विक अहंकार, ही सुखाची बेडी जी अर्जुनाच्या मनामध्ये त्यांनी स्वतःहून निर्माण केलेली आहेत, त्याला ती आता दूर करायची आहे. रजो आणि तमोगुणात्मक अहंकार दूर करणं सोपं आहे, पण सत्वाचं, या सुखाचा, या सौख्याचा पाश जर मनाभोवती जडला तर तो दूर करणं खूप अवघड आहे. खदिराचं झाड असतं, त्या खदिराच्या झाडाला भुंगा पोखरतो. भुंगा एकदम छोटा असतो, पण त्या टणटणीत झाडाला सुद्धा तो पोखरून काढतो. पण हाच भुंगा जेव्हा कमळाच्या कळीमध्ये जाऊन अडकतो ना, तेव्हा त्या पाशाला मात्र तो सोडवू शकत नाही. त्या कळीमध्ये तो गुपचूप राहतो आणि तो पाश तो सहन करत राहतो. म्हणजे काय? एखादी कडक निर्बंध आपण झुगारून देऊ शकतो, पण सुखाचं बंधन झुगारून देणं, त्याच्या बाहेर पडणं हे खूप अवघड असतं. आत्ता अर्जुनाची स्थिती अशीच झालेली आहे. या सात्विक अहंकारामुळे त्याला असं वाटते की मी युद्ध करणं योग्य आहे की अयोग्य आहे. आणि आता इथे भगवंत त्याला उत्तर देत आहेत, हेच म्हणतायत ना, तू त्रिगुणातीत हो. तुला जे वाटतंय की सत्वगुणातनं सत्कर्म होईल, तर तसं नाही आहे. या सत्वाचंही सुखकारक बंधन, या ज्ञानाच्या संघातनं उत्पन्न होणारं बंधनसुद्धा नको आहे. चांगल्या कर्मातनं निर्माण होणारं चांगलं बंधनसुद्धा तुझ्या जीवात्म्याला लावून घेऊ नकोस. म्हणून ते त्याला म्हणतायत, कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. ते काय म्हणतायत? तू त्रिगुणातीत हो. या सत्वाच्याही पलीकडे जे पुरुषाचं, जे जीवात्म्याचं ज्ञान आहे ना, ते तू समजून घे आणि तुझं युद्ध करताना तू त्रिगुणातीत होऊन युद्ध कर. जेव्हा तू या सत्वाच्याही पलीकडे जाशील, तेव्हा तुझं मन ते जय, पराजय, स्तुती, निंदा, कौतुक या द्वंद्वामध्ये तू अडकणार नाही. आणि जेव्हा असं कर्म होईल ना, निर्द्वंद्व होऊन, गुणातीत होऊन, तेव्हा तुझं कर्म बंधनकारक ठरत नाहीत. आणि म्हणून गीतेमध्ये सर्वात पहिल्यांदा निष्काम कर्मयोग आलेला आहे. हा निष्काम कर्मयोग करण्याचं माध्यम ते काय म्हणतायत की तू तुझं कर्म समरसून कर, तू तुझं कर्म कौशल्याने कर, तू तुझं कर्म निपुणतेने कर. आणि कर्म केल्यानंतर जे काही कर्मफल निर्माण होईल त्याच्यामध्ये तुझी आसक्ती ठेवू नको. कर्म करण्याचा तुझा अधिकार आहे, पण कर्मफलाविषयी तू कुठलीही अभिलाषा मनामध्ये आणू नको. हे जर असं वागायचं असेल तर ब्रॅकेटमध्ये भगवंत त्या दुसऱ्या अध्यायामध्येच सांगून टाकतायत की तू त्रिगुणातीत हो. तीनही गुणांच्या पलीकडे जाऊन तू तुझं युद्ध कर. किती सुंदर उत्तर देत आहेत. मग नंतर भगवंत अर्जुनाला भक्तियोग समजावून सांगतायत. भक्तियोग कसा आचरणामध्ये आणायचा आहे की भक्तियोगामध्ये सुद्धा ते हेच सांगतायत की तू त्रिगुणातीत हो, तू निर्द्वंद्व हो. फक्त वागतानाचा व्यवहार ते कसं सांगताय की कुठलंही कर्म हे तू माझ्यासाठी कर, केलेलं कर्म मला अर्पण कर. त्या कर्म केल्यानंतर जे काही कर्मफल उत्पन्न होणार आहे ते सुद्धा तू मला अर्पण कर. आता म्हणजेच ते काय सांगतायत की तू जोवर देहामध्ये आहे, तू जोवर माझी भक्ती करणार आहे, तोवर कर्म तुझ्याकडून घडत राहणार आहेत. पण आता इथं या भक्तांनी काय केले? जीवात्मा बायपास केलेला आहे. बायपासच केलेला आहे ना, कारण तो कायमच भगवंतासाठी सगळं करत आहे. भगवंताच्या संतोषासाठी, समाधानासाठी, त्याच्या प्रेमासाठी अनन्य भावाने तो त्याचं कर्म भगवंतासाठी करत आहेत. मग आता जिथे जीवात्म्याचा प्रश्नच येत नाही, म्हणून त्यांनी केलेली कर्मे ही प्रत्यक्षात साक्षात भगवंताला अर्पण होत राहतात. मग असं जेव्हा कर्म घडतं तेव्हा कर्त्याचा अहंकारही राहत नाही आणि कर्मफलाविषयीची आसक्तीसुद्धा तिथे राहत नाही. आणि म्हणून मग भगवंत अर्जुनाला दुसऱ्यांदी भक्तियोग सांगत आहेत.
करायचं आपल्याला एकच आहे, त्या अव्यक्त पुरुषापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. स्वतःला जाणून घेऊन कर्म करायचं आहे आणि कायम हा विवेक ठेवायचा आहे की मी कर्म करत आहे असं म्हणत असताना कर्म माझ्या प्रकृतीकडून घडत आहेत. आपण बळेच स्वतःहून उगाच स्वतःवर तो अहंकार घेऊ नाही, कर्तृत्वाचं स्वामित्व घेऊ नाही. स्वामित्व घेतलं की भोक्तृत्व जीवात्म्याला पुन्हा पुन्हा करावं लागतं. त्याच्यानंतर भगवंत अर्जुनाला ध्यानयोग सांगत आहेत, जो गीतेचा 6वा अध्याय आहे, आत्मसंयम योग. तेव्हा अनेक लोकांच्या मनामध्ये, जे प्रथमच गीतेविषयी ऐकतायत, त्यांच्या मनामध्ये शंका आली असेल की आता हे इथं मेडिटेशन आणि तू ध्यानयोग कर आणि ध्यानयोग करण्यासाठी तुला मनावर कसं नियंत्रण मिळवायचं, हे सगळं कशाला सांगतायत. सांगावं लागतं ना, कारण अर्जुनाला सात्विक अहंकार झालेला आहे. हा सुखाचा पाश त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि तो दूर करणं खरंच अवघड आहे. त्याला जर त्या पाशातनं बाहेर काढायचं असेल तर तुल्यबळ गोष्ट त्याला काहीतरी समजवावी लागेल, दाखवावी लागेल, जी सत्य आहे, शाश्वत आहे. काही सांगितलं तर तो त्याच्यातनं बाहेर पडणार आहे. म्हणून आधी निष्काम कर्मयोग, मग भक्तियोग आणि मग ध्यानयोग भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. त्या ध्यानयोगाच्या माध्यमातनं भगवंत अर्जुनाला हेच तर सांगत आहेत की तू मनावर नियंत्रण मिळव, मनातले सगळे विषय बाजूला जाऊ देत आणि तुझं मन हे आत्म्यावर केंद्रित कर. आणि जेव्हा तुझं मन हे पूर्णतः त्या आत्म्यावर केंद्रित होईल तेव्हा तुला त्या नित्य सत्वस्थेचे, म्हणजे तुझ्या अंतर्मनामध्ये जो पुरुष आहे, जो आत्मा आहे, जो जीवात्मा आहे, त्याचं ज्ञान तुला खऱ्या अर्थाने होईल, यथार्थ ज्ञान तुला होईल. आणि ते जाणून घेऊन मग तू तुझं कर्म कर. म्हणून तेव्हा ते त्याला म्हणतायत तू योगी हो. योगी होणं म्हणजे हेच की आपल्या मनाचा समतोलपणा कधीही ढळला नाही पाहिजे. आणि तो कधी ढळणार नाही, जेव्हा आपल्याला हे ज्ञान होईल की हे जे सुख दुःख आहेत हे कशामुळे निर्माण होते, त्या प्रकृतीच्या गुणांमुळे निर्माण होते. खरी सुख दुःख आहेत का? नाही आहेत. कारण आपण म्हणजे आपला जीवात्मा हा कसा आहे, निर्गुण आहे. आपल्याला जी काही अनुभूती होती आहे ती आत्म्याच्या ठिकाणीच होते, पण ती अनुभूती कुणाच्या ममत्वामुळे होत असते, तर प्रकृतीच्या ममत्वामुळे होत असते. म्हणून भगवंत म्हणतायत जेव्हा कुठलाही पुरुष त्रिगुणातीत होतो तेव्हा जन्म, मृत्यू आणि जरा, वार्धक्य याचं दुःख त्याच्या मनातनं नाहीसं होतं, कारण तो आता त्रिगुणातीत झालेला आहे. इथे हा गीतेचा 14वा अध्याय जो गुणत्रय विभाग योग आहे तो संपलेला आहे. या अध्यायातनं आपण हे नेहमीच जाणून घ्यायचं आहे की कर्म ही प्रकृतीकडनं होत राहतात. आपण उगाचच स्वतःवरती कर्म ओढवून घेत राहतो आणि आपण कायम त्या कर्माच्या बंधनामध्ये अडकत राहतो. मग आता इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू कर्म कसं करायचं आहे, ज्ञानाने दग्ध होऊन कर्म करायचं आहे. आता ज्ञानाने दग्ध होऊन कर्म करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, कर्म केलं की कर्म राहणारच, पण त्या कर्मातनं निर्माण होणारं कर्मफल हे भस्मीभूत होणार आहे. जेव्हा आपण त्रिगुणातीत होऊन कर्म करतो तेव्हा कर्मफल हे भस्मीभूत होतं. म्हणून ते अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करत आहेत, हे सगळं समजावून सांगतायत आणि त्याला म्हणतायत चित्वैनं संशय योग मातोष्ठितिष्ठ भारत. हे सगळे संशय तुझ्या मनातनं काढून टाक. ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते अर्जुन. या ज्ञानाने युक्त होऊन कर्मफल सगळी भस्मीभूत करून टाक आणि माझ्या ठिकाणी तुझी बुद्धी ठेवून सगळी कर्मे मला अर्पण करून तू तुझं युद्ध कर. पुढचं निरूपण हे 7 मेला आहे, त्या दिवशी सुद्धा शुक्रवार आहे. पुढच्या निरूपणामध्ये आपण गीतेचा 15वा अध्याय आहे त्याला सुरुवात करणार आहोत. पुढचंही निरूपण तुम्ही सर्वांनी जरूर ऐका. तोवर धन्यवाद.